हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की अंबिका खूप विचारात पडलेली असते. ती विचार करत असते की मी आईंवर असा अविश्वास दाखवणं योग्य नाही आहे, पण मला माहीत नाही का असं याआधी असं असं कधीच नव्हतं झालं. पण मीराच्या बोलण्यावर माझा विश्वास बसत होता हे मला जाणवतं आहे. मीरा जे बोलते त्यावर विश्वास ठेवू की तो एक निव्वळ तिचा गैरसमज म्हणून सोडून देऊ. तेव्हा अंबिका खूप टेन्शनमध्ये असते, विचारांमध्ये असते. तेव्हा ती बोलते की असो, वेदा झोपली असेल, एकटीच असेल, जाऊन तिला बघून येते. तेव्हा अंबिका वेदाला बघायला जाणार, तेवढ्यात तेव्हा ती मंजिरीला बघते. मंजिरी घाईघाईत कुठेतरी जात असते बाहेर. तेव्हा अंबिका मनात विचार करत असते की आई एवढ्या रात्री कुठे चालल्या. तेव्हा अंबिका तिच्या मागे जायला निघणार, तेवढ्यात ती अनन्याला बघते. अनन्या पाणी घेण्यासाठी किचनमध्ये आलेली असते. तेव्हा अंबिका बोलते की अनन्या इथे आहे म्हणजे वेदा एकटी असेल, आणि वेदा एकटी असणं, माया घरात असताना हे एकटीला सोडणं हे बरोबर नाही आहे. काय करू मी, आईही कुठे चाललं आहे तेही समजत नाही आहे. इकडे मीरा एकटी विचार करत उभी असते. ती विचार करत शांत उभी असते. तेवढ्या तिथे वेदा येते. तेव्हा वेदा बोलते की आई. तेव्हा मीरा बोलते की वेदा, अगं तू एकटी का आलीस, तुला सांगितलं आहे ना मी एकटी बाहेर निघू नकोस म्हणून. तेव्हा वेदा बोलते की ते जाऊ दे आई, मला सांग घरात काय चालू आहे आपल्या. तेव्हा मीरा बोलते की म्हणजे. तेव्हा वेदा बोलते की भांडणं झाली आहेत ना. तेव्हा मीरा बोलते तुला कोणी सांगितलं. तेव्हा वेदा बोलते की ते जाऊ दे, झाली आहेत ना भांडणं. तेव्हा मीरा बोलते की वेदा, घरात छोटी मोठी भांडणं होतच असतात, तू नको लक्ष देऊ त्याकडे. तेव्हा वेदा बोलते की नाही आई, मला सांग म्हणजे सांग. तेव्हा मीरा बोलते की वेदा, जाऊन झोप. तेव्हा वेदा बोलते की नाही आई, मला सांग म्हणजे सांग, नाहीतर मी झोपणार नाही. तेव्हा मीरा तिच्यावर चिडते की वेदा, तुला सांगितलं ना की काही नाही झालं आहे म्हणून. तेव्हा वेदा पुन्हा बोलते की आई. तेव्हा मीरा बोलते की वेदा, मी तुला फक्त एवढंच सांगेल की सत्य आणि असत्य यामध्ये भांडणं होत असतात, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की नेहमी सत्यच जिंकतं. आणि तुला एक गोष्ट मी सांगून ठेवते, तू मोठी झालीस ना तरीसुद्धा सत्याच्या बाजूनेच उभं राहायचं, कळलं. तेव्हा अथर्व येतो आणि बोलतो की अगदी बरोबर वेदा, सत्य ना हे कायम जिंकतंच आणि जिंकायलाच हवं. पण कधी कधी काही लोक ना त्याला गैरसमज समजून घेतात आणि त्या बाजूनेच होतात आणि त्यासोबतच चालत असतात. मग कधीतरी त्यांना रिअलाईज होतं की आपण चुकलो आहे, आणि मग नंतर त्यांना पश्चाताप होतो. तेव्हा मीरा बोलते नाही वेदा, सत्य हे लख्ख प्रकाशासारखं असतं, ते वाट चुकवत नाही, वाट दाखवतं. तेव्हा अथर्व बोलतो की करेक्ट वेदा, पण तो प्रकाश ना सगळ्यांना दिसला पाहिजे, एकट्याला नाही. तेव्हा मीरा बोलते की हे बघ. तेवढ्यात वेदा बोलते की आई बाबा, तुम्ही दोघं भांडतात ना म्हणून मला कसं तरी होतं आहे. तेव्हा अथर्व बोलतो की नाही, आम्ही भांडत नाही आहोत, तू स्कूलमध्ये डिबेट करते ना तसं आम्ही डिबेट करत आहोत. तेव्हा वेदा बोलते की बाबा, मी आता मोठी झाली, मला सगळं कळतं. तेव्हा अथर्व बोलतो की ओके, नाही करणार, आय एम सॉरी. तेव्हा वेदा बोलते की इट्स ओके. तेव्हा मीरा बोलते की वेदा, खूप रात्र झाली आहे, तू झोपून घे, तुझ्या खोलीत जाऊन चल, मी तुला सोडून येते. तेव्हा वेदा बोलते की नाही, मी आज इथेच झोपणार आहे, तुम्ही दोघं नाहीतर भांडणार. तेव्हा अथर्व बोलतो की नाही, आम्ही नाही भांडणार. तेव्हा वेदा बोलते की बाबा, आम्ही काहीच ऐकणार नाही, मला इथेच झोपायचं. तेव्हा मीरा बोलते की ठीक आहे वेदा. तेव्हा अथर्व बोलते की ठीक आहे माय प्रिन्सेस. इकडे मंजिरी मार्जरीकडे येते आणि तिला सांगत असते की मार्जरी, तू म्हणालीस तशी दुसऱ्या पायरीत विघ्न आलं, आणि ते साधं नव्हतं, इतकं भयानक होतं की असं वाटत होतं की संपलं सगळं. पण इतक्या वर्षांपासून आपली केलेली तपश्चर्या कामी आली. त्या मीराने सगळ्यांसमोर अंबिकाच्या खुनाचं सत्य सांगितलं, पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. ती मायासुद्धा बरळते, पण ती आधीच घरच्यांसमोर विश्वास गमावून बसली तर तिच्यावर कोण विश्वास ठेवणार. ती माया, तिला मी असा मृत्यू देणार आहे, ती पुढचा जन्म घ्यायला घाबरेल. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं प्यादं अंबिका, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. ती कायम माझ्या बाजूने उभं राहील. माझा विश्वास आहे की माझं प्यादं कधीच फुटणार नाही. पण कधी कधी मला असं वाटतं की तिला माझ्यावर संशय तर आला नसेल ना. पण हरकत नाही, मार्जरी आता दुसरी पायरी पूर्ण झाली, आता कवच कधी मिळणार. तेव्हा मार्जरी बोलते की नाही मार्जरी, आता सगळ्यात कठीण पायरी बाकी आहे, तुला आणखीन एक विधी करायचा आहे, आणि तो विधी तुला घरातल्या दक्षिणेला करायचा आहे, आणि तो विधी तुला या घरातल्या कुमारिकेवर करावा लागेल. तेव्हा मंजिरी बोलते घरातली कुमारिका म्हणजे वेदा. तेव्हा मार्जरी बोलते हो, पण यातली खरी अडचण वेगळीच आहे, हा विधी तुला रात्री नाही दिवसा करावा लागणार आहे, आणि हा जेव्हा विधी तू करशील आणि तेव्हा ती मुलगी शुद्धीत नसावी, तिला जाणीव नसावी, नाही तर सगळं व्यर्थ जाईल. तेव्हा मार्जरी मंजिरीला हात पुढे करायला लावते, काहीतरी मंत्र बोलते. तेव्हा मंजिरीच्या हातात काळी पावडर येते
तेव्हा मंजिरी बोलते की जा आता तू हा विधी पूर्णपणे पार केलास की तू कवच मिळवण्यासाठी इथे बसशील. तेव्हा मंजिरी मनात बोलते की वेदा हीच तिसरी पायरी आहे आणि थोडं काही चूक झालं तर सगळं काही संपेल, पण नाही, मी इतक्या जवळ येऊन हार मानणार नाही. कालछाया कवच आता मला मिळवायचंच आहे. सर्व आणि मीरा वेदाला घेऊन झोपलेले असतात. तेव्हा वेदा बघत असते की अथर्वही जागा असतो आणि मीराही जागी असते. वेदा गुपचूप बघत असते दोघांकडनं, तर दोघं पटकन डोळे बंद करून घेतात. तेव्हा वेदा मुद्दामच नाटक करते झोपायचं आणि मीराचा हात हळूच जवळ घेते आणि तिच्या अंगावर ठेवते. तेव्हा आणि मीराला वाटतं की वेदा झोपी गेली म्हणून मीराही तिला थापटत असते. तेवढ्यात मीरा डोळे बंद करते. तेव्हा वेदा पुन्हा अथर्वकडे बघते. अथर्वकडे बघून ती अथर्वचाही हात घेते आणि मीराच्या हातावर ठेवते. तेव्हा अथर्व आणि मीरा एकमेकांकडे बघायला लागतात. तेव्हा अथर्व बोलतो की वेदा खूप वेळ झाला आहे, झोपू दे, मलाही झोपू दे आणि तूही झोप. तेव्हा वेदा बोलते की नाही आई बाबा, तुम्ही असं दोघं का करतायत? प्रेम करतात ना एकमेकांवर, मग भांडतात काय? आणि हे हात कोणीही काढायचे नाही. तेव्हा अथर्व बोलतो की वेदा झोपू दे. तेव्हा वेदा बोलते की नाही, तुम्ही दोघांनी हे हात काढायचे नाही, तुम्हाला माझी शपथ आहे. आणि असे ते तिघं झोपी जातात. तेवढ्या तिथे अंबिका येते आणि बोलते की इथे होय वेदा. तेव्हा तेव्हा ती बोलते की गुड नाईट बाळा. तेव्हा ती त्या तिघांना एकत्र बघून खूप खुश होते. तेव्हा अंबिका बोलते की कधी कधी मोठी माणसंसुद्धा रस्ता विसरतात. जसं लहान मुलांना ते त्यांच्या लहानपणी चालायला शिकवतात, तसं त्यांची मुलंही सुद्धा त्यांना मोठेपणी रस्ता दाखवतात. आणि आता माझी वेदाही तेच करते, या दोघांमधली दुवा होऊन. आणि मला आता हे बघून खूप बरं वाटतंय. इकडे दुसऱ्या दिवशी अनन्या, वेदा आणि अथर्व डायनिंग टेबलवर बसलेले असतात. वेदा नाश्ता करत असते. तेव्हा वेदा बोलते की आत्या खा ना. तेव्हा अनन्या बोलते की मला नाही खायचं. तेव्हा वेदा उठते आणि तिला मस्का लावत असते की आत्या खा ना, अशी काय करतेस? तेव्हा अथर्व बघत असतो की यांचं दोघींचं काय चाललं आहे. तेव्हा अथर्व बोलतो की काय झालं? तेव्हा वेदा बोलते की बाबा सांग ना हिला खायला, ही माझ्यावर रुसली आहे. मी हिला न सांगता आईबाबांच्या रूममध्ये रात्री झोपलेली ना म्हणून. तेव्हा अनन्या बोलते की आता का मस्का लावतेस, खा ना म्हणून, मला नाही खायचं. तेव्हा वेदा बोलते की आत्या असं का करतेस? मी रोज तर तुझ्याकडेच झोपते ना, आणि एकच दिवस मी आईबाबांकडे झोपली, आज तर तुझ्याकडेच झोपणार आहे ना. तेव्हा अनन्या बोलते की ठीक आहे, मला काय, असं मी आज कोणाला तरी फनफेअरला घेऊन जाणार होती, पण आता ज्याने त्याने त्याच्या आईबाबांसोबतच जावं. तेव्हा वेदा बोलते की बाबा सांग ना. तेव्हा अथर्व बोलतो बरं ठीक आहे. तेव्हा अथर्व बोलतो काय ग आत्या, का रागवतीस माझ्या प्रिन्सेसला, का अशी वागतेस? तेव्हा अनन्या बोलते की असं आहे का, बरं ठीक आहे, आता तर घेऊनच नाही जाणार मी. तेव्हा वेदा बोलते बाबा काय केलंस तू? तेव्हा अथर्व बोलतो की सॉरी सॉरी, परत एकदा ट्राय करतो. हे आत्या काय गं तुझी नाटकं? तेव्हा वेदा हाताने असे करते, असंच पाहिजे. तेव्हा अथर्व बोलतो की नाही नाही नाटकं नको. हे आत्या का गं अशी करते? जा ना घेऊन, कुठे जायचेस तू ते माझ्या प्रिन्सेसला. तेवढ्यात मंजिरी हे ऐकते. तेव्हा अनन्या अथर्वकडे बघते. तेव्हा अथर्व तिच्याकडे हात जोडून बोलतो की प्लीज जा ना घेऊन. तेव्हा अनन्या बोलते की ठीक आहे बघते. तेव्हा वेदा बोलते की सांग ना बाबा, का गं आत्या अशी करते, जा मी नाही नाश्ता करणार. तेव्हा अनन्या बोलते की अगं मजाक करत होती मी, चल नाश्ता करून घे. तेव्हा वेदा बोलते मग तू पण नाश्ता कर. तेव्हा अनन्या बोलते की हो हो मी पण नाश्ता करते. तेव्हा इकडे मंजिरी मनात बोलत असते की विधीला फक्त 3च तास उरलेत. तेव्हा अनन्या बोलत असते की खाऊन घे आणि 11 वाजता आपण फनफेअरला जाऊ, लेट्स गो टू फनफेअर. तेव्हा ते एन्जॉय करत असतात. तेवढ्यात मंजिरी चिडून बोलते की कोणी कुठेही जायचं नाही आहे. तेव्हा अनन्या बोलते की आई. तेव्हा मंजिरी बोलते की नाही म्हणजे कुठेही जायची गरज नाही, आत्ता कुठे नका जाऊ म्हणून. तेव्हा वेदा बोलते की आजी प्लीज प्लीज, आमचं आधीपासूनच ठरलं आहे, प्लीज ना आम्हाला जाऊ दे ना. तेव्हा मंजिरी बोलते की नाही सांगितलं आहे ना मी वेदा. तेव्हा वेदा बोलते की बाबा सांगा ना. तेव्हा अथर्व बोलते की काय झालं आई? तेव्हा मंजिरी बोलते की थोडाफार तर विश्वास ठेव अथर्व, मी नाही म्हणते, याला काहीतरी कारणं असतीलच ना, आत्ता नका जाऊ. आणि मी एरवी अडवते का कुठे जाण्या येण्यासाठी? तेव्हा अथर्व वेदाला समजावून सांगतो की वेदा जाऊयात आपण नंतर, आत्ता कुठे नको, प्लीज खाऊन घे, नाश्ता कर म्हणून. तेव्हा मंजिरीचं एक काम तर साध्य होतं. इकडे माया अजितजवळ आणि नर्मदाजवळ चिडचिड करत असते की बस झालं अजित, त्या मंजिरीला ना सोडणार नाही मी. या मायाचा गळा दाबला ना तिने, इथून पुढे मी तिला सोडणार नाही. माझा विचार करताना ना ती 10 वेळा विचार करेल आधी माझं नाव घेताना.
तेव्हा अंबिकाही तिथेच असते. तेव्हा अंबिकाला विचारात पडते की मायाचा गळा दाबला आईंनी, पण का? इकडे वेदा मीराजवळ येते. मीरा किचनमध्ये असते. तेव्हा वेदा बोलते की आई चल ना खेळायला. तेव्हा मीरा बोलते की अगं मला काम करू दे. तेव्हा वेदा बोलते की आई तू अशी का करते, तुला माझ्यासाठी टाईमच नसतो. तेव्हा मीरा बोलते की अगं मग मी तुला सांगितलं ना मला एवढं काम करून घेऊ दे, आणि तू फनफेअरला गेली असती तर कशी असती तू माझ्यासोबत. तेव्हा वेदा थोडी अडखळते आणि बोलते की ते छोटंसं कारण आहे, पण आई मी आज तुझ्यासोबत दिवसभर मी तुझ्यासोबतच असणार आहे. हे मंजिरी तेव्हाही ऐकते. मंजिरी हे ऐकून मनात बोलत असते की फक्त अर्धा तास बाकी आहे, या कार्टीला कशी बाहेर घेऊन जाणार आहे. तेव्हा मंजिरी बोलते की वेदा तुला आजोबांनी बोलवलं आहे. तेव्हा वेदा बोलते की आजोबांनी बोलवलं आहे म्हणजे नक्कीच काहीतरी काम असणार. तेव्हा मंजिरी हसते. तेव्हा वेदा बोलते की आई मी जाऊ. तेव्हा मीरा बोलते नाही तू तर माझ्यासोबत राहणार होतीस ना. तेव्हा वेदा बोलते की मी आत्ता आजोबांसोबत जाते आणि तुझ्यासोबतच दिवसभर. तेव्हा वेदा चालली जाते. तेव्हा मंजिरी किचनमध्ये येते आणि बोलते की मीरा कशी आहेस. नाही म्हणजे सगळ्यांसमोर तू सत्य कबूल केलंस ना माझ्याबद्दल. तेव्हा मंजिरी बोलते काय फायदा झाला, दुर्दैवच झालं ना. तेव्हा मंजिरी मीराच्या हातात हात घेते आणि बोलते की ऐक ना मला ना तुला एक बातमी द्यायची होती. तुझा जो बाप आहे ना. तेव्हा मीरा घाबरते. तेव्हा मंजिरी जोरजोरात हसायला लागते. तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते आहे जिवंत आहे अजून, पण लवकरच मरणार आहे. मी मारणार आहे त्याला. पण मला एक विचारायचं होतं, त्याला कसं मारू. तेव्हा मीरा बोलते तू तुझ्या मरणाचा विचार कर मंजिरी. तुला दरवेळेस वाटतं ना की तू जिंकतेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, शांतता म्हणजे पराभव नसतो. दिव्याई पुन्हा पुन्हा संधी देते, कारण की तिला असं वाटत असतं की तो माणसामध्ये काहीतरी सुधारणा होईल, म्हणून ती कमकुवत झाली असं त्याचा अर्थ होत नसतो. आणि असं ज्याला वाटत असेल ना तर तो त्याचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. संधी देणं ही महागौरी मातेची सगळ्यात मोठी शक्ती आहे. आणि काय होतं नाही तुला लवकरच कळेल, आणि तो क्षण आता काही फार दूर राहिलेला नाही आहे. मंजिरी तिथून निघून जाते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.